दिनांक 28/11/2023 रोजी नारपोली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक 363चा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यामध्ये योगेश शर्मा नावाचा युवक आहे, ज्याचं 16 वय आहे। अ, 25 तारखेला हा गुन्ह्याचा प्रकार घडलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी त्याला 6 महिन्यापूर्वी त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला होता। त्यावरून त्यांनी त्याला काल्हेरची जी काही खाडी आहे त्या ठिकाणी त्याला तो वाद आपण मिटून घेऊया म्हणून बोलावून घेतलं। त्या ठिकाणी बोलवल्यानंतर जे आरोपी होते त्यांनी त्याला चाकूने वार करून त्याला त्या ठिकाणी मारलेला आहे आणि मारल्यानंतर त्याला त्याच ठिकाणी खड्डा खोदून त्याची बॉडी त्या ठिकाणी दफन केलेली आहे। 16 वर्षीय योगेश शर्मा की हत्या की गुत्थी को सुलझाने में नारपोली पुलिस को मिली कामयाबी। डीसीपी नवनाथ ढोले ने पत्रकार परिषद रखकर पत्रकारों को पूरे मामले की दी जानकारी। बता दें कि गत दिनों पहले नारपोली पुलिस स्टेशन के अंतर्गत कालेर का रहने वाला 16 वर्षीय योगेश शर्मा अपने दोस्तों के बुलाने पर जो है पार्टी मनाने के लिए गया था। आपको बता दें कि इस बीच दोस्तों ने पुरानी रंजिश को लेकर योगेश शर्मा को मौत के घाट उतार दिया और सबूत मिटाने के लिए जमीन में गाड़ दिया। जिसके बाद आपको बता दें कि मृतक के परिवार ने इसका सबसे पहले मामला तो नारपोली पुलिस में ये दर्ज कराया कि बच्चा पिछले कई दिनों से गायब है। इस बीच आपको बता दें कि पुलिस ने इस बात को संज्ञान में लेते हुए 2 लोगों को पहले हिरासत में लिया और आपको बता दें कि उन दोनों आरोपियों ने 3 लोगों का नाम जाहिर किया। जिसके बाद आपको बता दें कि पुलिस जो है आरोपियों को ढूंढने में लगी। देखते ही देखते इस मामले में 5 आरोपियों को नारपोली पुलिस ने गिरफ्तार कर लिया। इस पूरे मामले की जानकारी पत्रकार परिषद रखकर भिवंडी पुलिस परिमंडल 2 के डीसीपी नवनाथ ढोले ने जानकारी दी और इस हत्या को गुत्थी को किस तरह से सुलझाया, आइए देखते हैं। दिनांक 28/11/2023 रोजी नारपोली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक 363चा गुन्हा दाखल करण्यात आला होता। ज्यामध्ये योगेश शर्मा नावाचा युवक आहे, ज्याचं 16 वय आहे। तो 25 तारखेला घरातून गेला, त्याच्यानंतर तो काही मिळून येत नव्हता। त्या अनुषंगानं जो मयत आहे त्याच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता। त्या अनुषंगानं पुढील तपास सुरू होता आणि तपास सुरू असताना त्याच्यामध्ये काही संशयित नंबर आणि काही संशयित आरोपींची नावं नारपोली पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय आणि डिटेक्शनचे अधिकारी ईपीआय मोरे, पीएसआय शेलार, ईपीआय पवार आणि त्यांच्या टीमला काही मिळालेली होती। त्यानुसार एकूण 4 तपास पथकं तयार करण्यात आली होती आणि त्यामध्ये हे जे मूळ आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी पूर्ण हा गुन्हा कसा केलेला आहे, त्यांचा करण्याचा त्यामागचा उद्देश काय होता या अनुषंगाने संपूर्ण माहिती दिलेली आहे। ज्यामध्ये 25 तारखेला हा गुन्ह्याचा प्रकार घडलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी त्याला 6 महिन्यापूर्वी त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला होता। त्यावरून त्यांनी त्याला काल्हेरची जी काही खाडी आहे त्या ठिकाणी त्याला तो वाद आपण मिटून घेऊया म्हणून बोलावून घेतलं। त्या ठिकाणी बोलवल्यानंतर जे आरोपी होते त्यांनी त्याला चाकूने वार करून त्याला त्या ठिकाणी मारलेला आहे आणि मारल्यानंतर त्याला त्याच ठिकाणी खड्डा खोदून त्याची बॉडी त्या ठिकाणी दफन केलेली आहे। त्या अनुषंगानं मग पोलिसांनी कलम 302 अन्वये नारपोली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। आत्तापर्यंत या सदर गुन्ह्यामध्ये एकूण 5 आरोपींना अटक केलेली आहे आणि सध्या तपास सुरू आहे। याच्यामध्ये अजूनही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगानं पोलीस पुढील तपास करत आहेत। हा जो मयत आहे याचे सोशल मीडिया अकाउंट चेक केला असता असं प्राथमिक दर्शनी निदर्शनास येत आहे की तो त्या सदर व्यक्तींना फॉलो करत होता।